काल वेगवेगळ्या कंपनींच्या आलेल्या सर्व्हेनुसार राज्याच्या सत्तेच्या चाव्या या कुणाच्या एक हाती पक्षाच्या हातात नसून अपक्ष उमेदवारांच्या हातामध्ये चाव्या गेल्याचं स्पष्ट चित्र आता स्पष्ट झालेलं आहे। आपल्याबरोबर अपक्ष आणि शेकापचे उमेदवार बाबासाहेब देशमुख आहेत। काय सांगताल, कशा पद्धतीने तुम्ही ह्याच्याकडे बघताय? निश्चितपणे आम्ही शेतकरी कामगार पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती आणि स्वर्गीय आबासाहेबांनी या मतदारसंघाचं 60 वर्ष प्रतिनिधित्व करत असताना पुरोगामी विचार टिकवण्यासाठी कष्ट घेतला आणि ज्या वेळेस जिल्ह्यात आणि राज्यामध्ये पुरोगामी विचारांच्या नेत्यांना मदत लागली त्या वेळेस सढळ हाताने सहकार्य केलेलं आहे। निश्चितपणे उद्याचा निकाल हा स्वर्गीय आबासाहेबांना या मतदारसंघावर लाल बावटा फडकून श्रद्धांजली वाहण्याचा असेल आणि 100% हा विजय हा आमचा आहे हे सांगण्याची आता म्हणजे तो वेळ राहिलेला नाही। सर्व तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी, मतदारांनी आणि पदाधिकाऱ्यांनी रात्रीचा दिवस करून शेवटचे 10 दिवस खूप कष्ट घेतलं। ग्रामपंचायतीपेक्षाही चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि सगळ्यांनी वर्गण्या काढून ही निवडणूक लढलेली आहे। सोनक्यामध्ये एक गणेश माळी नावाचे आमचे सहकारी, त्याच्या मुलांनी 7वीला असणाऱ्या मुलांनी 3 वर्षाची त्याची साठवलेली जी काही पुंजी होती, पैसे होते, त्यांनी आबासाहेबांचा विचार टिकावा, या मतदारसंघावर परत एकदा लाल बावटा फडकावा याच्यासाठी त्यांनी ती मदत आम्हाला केलेली आहे। अशा पद्धतीने अनेक गोरगरीब जनतेने आम्हाला सहकार्य केलेलं आहे। त्याचं रूपांतर हे विजयात निश्चित होईल। परंतु आता सत्ता स्थापन करण्याकरता जे काही बंडखोर आमदार असतील, अपक्ष असतील, आघाडीमध्ये नाराज झालेले उमेदवार असतील, यांना संपर्क वेगवेगळ्या पक्षाचे नेते साधत आहेत। तुम्हाला कोणाचा संपर्क झालाय का? नाव सांगणं उचित नाही, पण संपर्क होतात। आबासाहेबांचं व्यक्तिमत्व हे अजातशत्रू प्रमाणे होतं। त्यांचे सर्व पक्षातील नेते मंडळींसोबत त्यांचे मैत्रीचं नातं होतं। ते मैत्रीचं नातं टिकवणं हे आमची जबाबदारी आहे। पण एक विचार धरून आबासाहेबांनी राजकारण केलं आणि तोच विचार टिकवून ठेवण्यासाठी आम्ही भविष्य काळात प्रयत्न करणार। परंतु महायुतीचा होता का महाविकास आघाडी, कुठल्या नेत्यांचे फोन तुम्हाला येत आहेत? दोन्ही बाजूनी फोन येत आहेत। दोन्ही बाजूने का हॉटेल वगैरे बुक केल्याचे काही फोन असे? माझ्यासारख्या बारक्या कार्यकर्त्याला तशी ऑफर मिळणं मला वाटतं दिसणारी नाही। ऑफर मिळाली तरी आम्ही तशा गोष्टीला बळी जाणार नाही। मग काय तुमचा निर्णय काय असणार? हा शेतकरी कामगार पक्ष हा केडर बेस पार्टी आहे। तळागाळातला मतदार, कार्यकर्ता आणि पदाधिकारी मागचे महिनाभर राबलेले आहेत आणि तो जो निर्णय घेईल त्या पद्धतीने आम्ही पुढे पावलं टाकणार। खास करून कुठल्या नेत्यांचे फोन आले तुम्हाला? खरं तर आघाडीत बिघाडी झालेली आहे, त्यामुळे पवार साहेबांचा वगैरे काही फोन वगैरे? नाही, मी निश्चितपणे आपल्याला सांगू इच्छितो की पवार साहेबांनी चांगल्या ताकदीने आम्हाला सहकार्य केलं, सुशील कुमार शिंदे साहेबांनी सहकार्य केलं आणि बऱ्याचशा अदृश्य शक्तींनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलेलं आहे। पण जो निर्णय घेतला जाईल तो सर्वांना विचारात घेऊन, विश्वासात घेऊन आणि सर्वांच्या मताने घेतला जाईल। उद्याची तुम्हाला 100% खात्री असली, तुम्ही मगाशी बोलून दाखवलं, सत्कारासाठी देखील तुम्हाला ठिकठिकाणी आमंत्रण आहेत। कसा असणार आहे कार्यक्रम? निश्चितपणे मी इथल्या मतदारांना, पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना आपल्या माध्यमातून आवाहन करणार आहे की उद्याचा विजय हा 100% आपला असेल आणि ह्या विजयानंतर या मतदारसंघावर लाल बावटा फडकून आपण आबासाहेबांना श्रद्धांजली वाहणार आहोत। निवडणुकीमध्ये जे पराजय असतो तो स्वीकारणं आणि संयमाने स्वीकारणं आपली नैतिक जबाबदारी। आबासाहेबांच्या निधनानंतरची ही पहिली निवडणूक आहे आणि या निवडणुकीच्या विजयामध्ये आपल्याकडून कुठलीही गालबोट लागणार नाही, कायद्याचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे। बऱ्याचशा लोकांनी त्यांच्या नेत्यांच्या विचाराच्या विरोधात जाऊन अदृश्यपणे आपल्याला सहकार्य केलेलं आहे। कुणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे। आणि सत्काराच्या बाबतीत सांगायचं झालं तर आपल्या माध्यमातून सगळ्यांना मी आव्हान करतोय की ज्या गावात जेवढी लीड असेल, भले 500ची असेल, 100ची असेल, 110ची असेल, जेवढे मताची लीड असेल तेवढी झाडं लावून आपण या तालुक्यामध्ये परत चांगल्या पद्धतीने एक नवा विचार करूया, अशा पद्धतीने आम्ही विचार करतोय। आघाडीत बिघाडी झाल्यामुळे तुमची नाराजी आहे? ज्या माणसाने 60 वर्षे या तालुक्याचं प्रतिनिधित्व केलं, मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आणि शिवशाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी विचार टिकवण्यासाठी प्रयत्न केला आणि 60 वर्षामध्ये जिल्ह्यात आणि राज्यात ज्या वेळेस नेते मंडळींना मदत लागली, मोकळ्या सढळ हाताने आबासाहेबांनी सहकार्य केलं जिल्ह्यात आणि राज्यामध्ये। आबासाहेबांच्या निधनानंतरची पहिली विधानसभेची निवडणूक होती आणि या निवडणुकीमध्ये इथल्या मतदारांना, कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना एक अपेक्षा होती की
बाबा अधिकृत उमेदवार महाविकास आघाडीचा आणि सर्व नेते मंडळी आमच्या सोबत ताकदीनं उभं राहतील, पण ते दिसून आलेलं नाही. काही आमचे पदाधिकारी मतदार हे नाराज आहेत. निश्चितपणे वाईट वाटतं की ज्या माणसाने एवढ्या वर्ष काम केलं आणि त्याच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाच्या त्यांच्या पक्षाच्या पाठीशी राहणं गरजेचं होतं, पण ते दिसून आलेलं नाही. त्यामुळे सत्ता स्थापन करताना निर्णय बदलणार का आपला? या नाराजीचा कुठेतरी फटका बसेल त्यांना? हा निर्णय हा माझा नसणार आहे. हा निर्णय इथला केडर घेईल, जे रात्रंदिवस महिनाभर राबलेले कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, मतदार आहे आणि वरिष्ठ नेते आहेत. हा निर्णय हा आमची केडर बेस पार्टी असल्यामुळं हा निर्णय केडर घेणार. सांगोल्याचे शेकापचे आणि अपक्ष उमेदवार बाबासाहेब देशमुख हे 100% विजयी होणार असल्याचा दावा करतात. त्यामुळे खरं तर सत्तेच्या चाव्या अपक्षांच्या हातात गेल्याची जे सर्व्हे झालेला आहे त्यानुसार दोन्ही नेत्यांकडून म्हणजे महायुती असेल महाविकास आघाडी दोन्ही नेत्यांकडून त्यांना कालपासून खरं तर फोन यायला सुरुवात झाली आहे. मात्र केडर पार्टी पक्ष असल्यामुळं तो सर्व निर्णय त्यांच्या कार्यकर्त्यावरती सोपलेला आहे. सांगोल्यातून कॅमेरामन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.